स्टार्ट. नमस्कार. आज 29 ऑगस्ट 2024 रोजी आज हे कैलास टेकडी हे जे पर्यटन स्थळ आहे हे जवळपास शिवनी या गावापासून एक 15 किलोमीटर अंतरावरती जंगलामध्ये आहे. याच बाजूला मांजरी माता, खालच्या बाजूला जलदरा, तर याच बाजूला शिवनी आणि खालच्या बाजूला झळकवाडी असं या गावाचं पेरीफेरीचं रूप आहे. आणि पुढच्या बाजूला आंध्र प्रदेश. जवळपास हे जंगल हे महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये येते. तर बऱ्याच दिवसापासून सर्वप्रथम पहिल्यांदा जेव्हा इथं महाराजांनी जेव्हा शोधून काढलेलं आहे त्यावेळेस इथं सुरुवातीला हे जे मंदिर आहे हे जुनं मंदिर आहे. तर पूर्वी सांगायचे की इथे जे आहे ते एक छोटंसं वारुळ होतं आणि त्या वारुळामध्ये नाग राहायचा आणि ह्याच्या नागामुळे मग नंतर इथं हळूहळूच ते डेव्हलप झालं आणि हे छोटंसं मंदिर तयार झालं. आणि त्यानंतर आता जे बघतोय आपण एक 2 वर्षाखाली की जी कोविडच्या काळामध्ये हे मोठं एवढं मंदिर कैलास टेकडी नावाचं मंदिर बांधण्यात आलं. तर आमच्या इकडल्या या किनवट तालुक्यातील व जवळजवळचं जे इस्लापूर असो, शिवनी एरिया असो, तर या सर्व भक्तांसाठी हे कैलास टेकडी एक श्रद्धेचं स्थान आहे. येताना फार खूप जंगल आहे आजूबाजूला. येताना रस्ते पण आता पहिले ज्या काळी पायाने लोक यायचे, पण आता सध्याला येताना रस्ता त्यांनी खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे. रस्त्याची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली, लाईटची व्यवस्था केली. म्हणजे हे जे श्रद्धा आहे आपली लोकांची जी भावना आहे त्या भावनेत कुठंतरी चांगलं इथं श्रद्धा दडलेली आहे. तर असाच इथल्या सर्व आमच्या भक्तांनी या कैलास टेकडी यांचं दर्शन घ्यावं, या पर्यटनासाठी कधीही पण एक आवर्जून त्यांना भेट द्यावी अशी मी सर्वांना इथल्या सर्व भक्तांना मी विनंती करतो. शंभूच्या हर हर महादेव.